10 डिसेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन जगभर साजरा होत असताना अवर एव्हरीडे इसेन्शियल्स ही थीम मेळघाटातील आदिवासींच्या मूलभूत हक्कांचे आव्हान समोर आणत आहे. सुरक्षित रस्ते, स्वच्छ पाणी, आरोग्य आणि सन्मानाने जगण्याचा हक्क कागदोपत्री असला तरी मेळघाटात त्याचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. आवागड आणि नवलगाव सारख्या अनेक गावांमध्ये तुटलेले रस्ते आणि पूल ही मोठी समस्या आहे. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे गरोदर महिलांना रुग्णालयात पोहोचण्यात मोठे अडथळे येतात, ज्यामुळे जीव धोक्यात येतो. विजेअभावी पाण्याच्या टाक्या कोरड्या पडतात आणि महिलांना डोक्यावर पाणी वाहून आणावे लागते. स्वच्छ पाण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा कलम 25 अंतर्गत दिलेला हक्क यामुळे बाधित होतो. या परिस्थितीमुळे सार्वजनिक बस सेवा देखील पोहोचत नाही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर लक्ष केंद्रित केले असून न्यायालयीन आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी नुकतेच दौरे केले आहेत. संविधानातील समानता आणि न्यायाच्या शपथेचे हे उल्लंघन आहे. मूलभूत हक्क हे सिद्धांत न राहता मेळघाटसह प्रत्येक दुर्गम भागात ते प्रत्यक्षात उतरणे अपेक्षित आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.